लोकमान्य नगर तसेच रोटरी क्लब यांच्या अभिमानाने काही अंध बांधवांना आम्ही आज रायगड किल्ल्यावर रायगड दर्शनासाठी घेऊन जात आहोत. हे रायगड दर्शन ते स्वतः पायी रायगड किल्ल्यावर चढत जाणार आहेत आणि असाच उपक्रम दरवर्षी आम्ही करत असतो. त्यांना प्रत्येक दरवर्षी एक एक किल्ला आम्ही दाखवत असतो. गेल्या वर्षी लोहगड झाला, यावेळेस आमच्याबरोबर एकूण 40 बांधव आहेत आणि हे सगळेजण अंधाधुंद या कार्यक्रमाअंतर्गत रायगड किल्ल्यावर चढणार आहेत. आणि या सगळ्या कार्यक्रमाचं सगळ्यात जास्त श्रेय जातं महेश यांना, जे दरवर्षी महेश आहेत, हे लोकमान्य नगरचे आमचे रोटरी मेंबर आहेत आणि दरवर्षी ते सगळ्यांना घेऊन म्हणजे एक किल्ला आणि एक देवदर्शन हे ते करत असतात. आणि हा 1 वर्ष कार्यक्रम चालू आहे. महेश, किती वर्ष हा कार्यक्रम चालू आहे? हे 6वं वर्ष आहे. त्याच्या अगोदर आपण 6 किल्ल्यांना भेटी दिलेल्या आहेत आणि यावर्षी आता आपण रायगडला आलो आहे आणि यावर्षी आपण ह्याच लोकांना तुळजापूरला पण घेऊन जाणार आहे. आणि रायगड किल्ला चढायला टफ आहे, पण हे जे सगळे अंध बांधव आहेत यांनी स्वतः डिमांड केलेली आहे की आम्हाला रायगडला जायचं आहे. आणि ते पण रोपवेने न जाता ते स्वतः पायऱ्याने येण्यासाठी तयार झाले होते, पण त्यांना मदतीच म्हणून आम्ही ट्रेन आणि महाडच्या मेंबर्सना विनंती केली. ते पण आमच्याबरोबर आलेले आहेत. पायऱ्या नाहीयेत, संपलेल्या बाजूने पण लोक येतात. आपल्या उजव्या हाताला म्हणजे तुमच्या उजव्या हाताला उंचच्या उंच कडा आहे आणि डाव्या साईडला एक आता पायरी आहे म्हणजे दगडाचीच, हळू खाली उतरा. हा, डाव्या साईडला एकदम खोल म्हणजे खोल दरी आहे. 28,000 फूट उंच रायगड आहे आणि आपण आतापर्यंत जे चालत म्हणजे गाडीने आलो ते फक्त 1 फूट एवढं चाललो गाडीने. आता बाकीचं सगळं आपण पायी चाललेलो आणि हा संपूर्ण आता खडकाळ रस्ता आहे म्हणजे पायी रस्ता जो पायऱ्यांचा रस्ता आहे तो संपला आणि आता आपण असे ना दगडांच्या रस्त्याने जात आहोत. आता हे फक्त अवशेष छत्रपती शिवाजी महाराज की महाराज गणपती भूपती प्रजापती गजपती जलपती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर महादेव भवानी जय. शिवाजी जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव कुंडली गवर्देव प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी हर 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 रोटरी क्लब ऑफ पेण ओरायन, रोटरी क्लब महाड आणि लोकमान्य नगर पुणे रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही आज 40 अंध बांधवांना रायगड किल्ला दाखवायला घेऊन आलेलो आहोत. आणि इथे जेव्हा आम्ही आलो तेव्हा आम्हाला कळलं की इथे रायगड किल्ला चढण्याची स्पर्धा आयोजित केली आहे. आम्हाला जर आधी थोडं माहिती झालं असतं तर सर आम्ही नक्कीच तुमच्या ह्या उपक्रमामध्ये सहभागी झालो असतो. दरवर्षी आम्ही एक किल्ला ह्यांना आमच्या अंध बांधवांना आम्ही दाखवतो आणि गेल्या वर्षीच ह्या लोकांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला रायगड बघायचं आहे. सगळ्यांना असं वाटलं होतं की रोपवेने हे सगळे चालत येतील म्हणून, पण
ह्या सगळ्यांनी रोपवेनी येण्यासाठी नकार दिला आणि हा संपूर्ण हा 2800 फूट जो किल्ला आहे हे सगळेजण चढून आलेले आहेत. मध्ये भेटलेले स्पर्धक त्यांनी सुद्धा खूप प्रोत्साहन दिलं, त्यामुळे कुठेतरी चढण्याला एक छान उमेद मिळाली आणि हे सगळेजण न थकता आलेले. त्यामुळे सर आम्ही तुमचे पण खूप आभारी आहोत की तुमच्या आजच्या स्पर्धेमुळे पण आमच्या ह्या कार्यक्रमाला चार चांद लागलेला आहे. हे रोटरी क्लब आणि आमचं पुणे अंधजन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने दरवर्षी अंध लोकांना विविध किल्ले दाखवण्याचे काम करतात. तर ते चढताना रोटरी क्लबचं आम्हाला इतकं छान सहकार्य मिळतं आणि इतकी छान मजा येते आम्हाला की आमच्यासारख्या एकत्र जे माझ्यासारखे बांधव आहेत त्यांच्यासोबत आणि आम्ही सगळे ग्रुपमध्ये जेव्हा किल्ला चढतो तेव्हा खूप आनंद मिळतो आम्हाला आणि खूप छान वाटतं. त्यामुळे रोटरी क्लब आणि पुणे अंधजन मंडळांचा तर आम्ही आभारी आहोत आणि यांचा जो उपक्रम आहे हा कायमस्वरूपी असा चालत राहो आणि त्याच्यामध्ये त्यांना अतिशय छान यश मिळावं ही इच्छा. खरं तर अंध लोकांनी एवढा वर चढून येणं हा मुळातच एक वेगळा उपक्रम आहे आणि रोटरी क्लबने हा चांगल्या रीतीने केला आहे. गडारोहण स्पर्धा ही दरवर्षी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ स्वामी विवेकानंद जयंती असते, युवा दिन असतो, त्या निमित्ताने आम्ही घेत असतो आणि इथे आम्ही ही स्पर्धा म्हणून सगळ्यांना पार्टिसिपेट करायला सांगतो. याच्यामध्ये महिला, पुरुष आणि असे वेगवेगळे मिळून आम्ही 8 गट तयार करतो. आम्ही असा पण विचार करू शकतो पुढे की आपण याच्यामध्ये अशा लोकांचा सहभाग करून घेऊ शकू का, पण त्याच्यासाठी आपल्याला निर्णय घ्यावा लागेल. अजून ते काही पक्क सांगू शकत नाही. तर आम्हाला खूप आनंद झाला की एवढे सगळ्यांचे तुम्ही घेऊन आलात आणि त्यांना प्रत्यक्ष गड दाखवण्याचा अनुभव जो दिलात त्याबद्दल खरंच तुमचे आभार मानतो. त्यांच्या वतीने आणि रायगड स्मारक मंडळाच्या वतीने तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही सगळ्यांनी हा चांगला उपक्रम चालवलेला आहे आणि असाच पुढे चालू ठेवा.